झालेले आहेत आता सध्या. मी जसं ऐकलं की आता जो नवीन लॉकडाऊनच्या किंवा मिशन बिगिन अगेन हे जे आहे याच्या ज्या सूचना हे आहेत आपल्याला गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ब्रीफ करतोय. एकतर या ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या 1 जून ते 30 जून या कालावधीसाठी आहेत. याच्यात काही महत्वाच्या जे सगळ्यांसाठी कॉमन गोष्टी आहेत त्या पहिले मी आपल्याला सांगणार आहोत. की नाईट कर्फ्यू जो आहे त्याचा पिरियड हा 7 ते 7 पहिले होता, तो आता बदलला आहे आणि तो रात्री 9 वाजेपासून तर सकाळी 5 वाजेपर्यंत केलेला आहे. व्हल्नरेबल ग्रुप म्हणजे 65 इयर्सच्या वरचं एज किंवा पर्सन विथ कोमॉर्बिडिटी ज्यांना काही आजार आहेत, डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा IHD, प्रेग्नंट महिला आणि 10 वर्षाच्या वयाच्या खालची मुलं यांनी अगदी इसेन्शियल किंवा मेडिकल इमर्जन्सी वगळता घराच्या बाहेर पडू नये हा जो आपला नियम याचा होता तो यावेळेसही पुढे आपण कंटिन्यू करतो आहोत. कंटेनमेंट झोन्स जे आपले डिमार्केट केलेले आता मी मुद्दाम थोडं कंटेनमेंट झोनची यादी पण आपल्याला सांगायला सांगितली की हे ज्या काही आता या नवीन नियमानुसार ज्या सूट असतील त्या कंटेनमेंट झोनमध्ये लागू नाही. कंटेनमेंट झोन जे नोटिफाय झालेले आहे त्याच्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा, वस्तू आणि मेडिकल इमर्जन्सीज या बाबतीत जे आपण सूट दिलेली आहे तेवढंच गव्हर्नमेंटचे जे अगोदरचे नियम आहेत ते पुढे सुद्धा कंटिन्यू होणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शासनाने 2 भाग पाडलेले आहेत. म्हणजे अगोदरही आपल्याला सांगितलं की रेड झोन होता आणि नॉन रेड झोन होता. तसंच आता काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ज्या जास्त अफेक्टेड आहेत अशा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स बद्दल त्यांनी वेगळे नियम दिलेले आहेत. परंतु आपला जिल्हा जो आहे हा नॉन रेड झोन मध्ये आहे. म्हणजे अगोदरही आपल्याकडे नॉन रेड झोन मध्ये होतं ना, आपण आताही पुढे त्याच्यात कंटिन्यू केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याशी स्पेसिफिक जे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल मी जरा आपल्याला सांगणार आहे. इतर ज्या कॉर्पोरेशन्समध्ये किंवा काय जे ऍडिशनल रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्याबद्दल मी आता आपल्याला सांगणार नाही जे आपल्याला ऍप्लिकेबल नाहीये. आपल्या याच्यात नेमकं काय काय बंद असणार आहे. स्कूल्स, कॉलेजेस, एज्युकेशनल, ट्रेनिंग, कोचिंग इन्स्टिट्यूशन्स या आपल्याकडे इथून पुढेही शासनाचे फर्दर आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. ऑनलाईन किंवा डिस्टन्स एज्युकेशन जे आहे म्हणजे ऑनलाईन माध्यमातून जे चालतं ते सुरू असेल. इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल जे आहे MHA ने परमिट केलेली जी आहे ती वगळता इतर बंद असणार आहे. आपल्यासाठी सिग्निफिकन्स काय याचा की आपल्याकडे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून येणारी जी कोणी लोक असतील किंवा इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून येणारी जी कोणी लोक असतील त्यांना 14 दिवसाचा जो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा जो पिरियड आहे तो कंटिन्यू राहील. त्यांना स्वखर्चाने आपण काही हॉटेल्स निश्चित करून दिलेले आहेत आणि जे नॉन अफोर्डिंग आहे अशांसाठी आपल्याकडे ज्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनच्या फॅसिलिटीज आहेत तिथे आपण त्यांना ठेवतो. पण 14 दिवस ठेवून टेस्ट करून टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आपण त्यांच्या घरी जाऊ देणार आहोत. मेट्रो रेल बंद असणार आहे आपल्याकडे तो विषय नाही. ट्रेनच्या बाबतीमध्ये हळूहळू ज्या आता रेल्वेच्या ट्रेन्स म्हणजे रेल्वे ज्या काही ट्रेन्स सुरू करत आहे त्या वगळता जनरल ट्रेनचं शेड्यूल जे आहे ते सुरू असणार नाही. आपल्या जिल्ह्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याकडे या ज्या काही स्पेशल ट्रेन्स ज्या रेल्वे चालवणार वेळोवेळी तर त्या ज्या येणाऱ्या ट्रेन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर हेल्थ चेकअपसाठी आपली यंत्रणा उभारायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जे असिम्टमॅटिक असतील त्यांना आपण घरी जाऊ देऊ, होम क्वारंटाईन केलं जाईल त्यांना आणि जे सिम्टमॅटिक आहे त्यांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनमध्ये शिफ्ट करून त्यांची स्वाब तपासणी करावी लागेल. सिनेमा हॉल, सगळे जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार्स, ऑडिटोरियम, एकत्र जमण्याच्या जागा, असेंब्ली हॉल्स हे सगळ्या बंद राहणार आहेत. कोणतंही सोशल, पॉलिटिकल, क्रीडात्मक, मनोरंजनात्मक किंवा अकॅडमिक, सांस्कृतिक, धार्मिक कोणतंही फंक्शन जे आहे किंवा गर्दी जी आहे, एकत्र जमाव जो आहे ती बंद राहणार आहे. ज्या धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये पब्लिकसाठी म्हणजे जनरल लोकांसाठी धार्मिक स्थळं ही बंद राहणार आहेत. बार्बर शॉप्स, नाव्याची दुकान, स्पाज, सलून्स,
आणि ब्युटी पार्लर्स ही या आदेशानुसार तुर्तास या आदेशानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये बंद आहे. हा थोडासा एक असा विषय आहे की मागच्या ऑर्डरमध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे नॉन रेड जिल्ह्यांमध्ये हे शॉप्स अलाउड होते, परंतु सध्या जी ऑर्डर आपल्या हातामध्ये आलेली आहे त्या ऑर्डरनुसार बार्बर शॉप, सलून, स्पाज आणि ब्युटी पार्लर्स हे बंद ठेवलेले आहे. तिच्यात जर काही गव्हर्नमेंटने चेंज केला तर गव्हर्नमेंटची जी काही ऑर्डर असेल त्याच्यानुसार कम्युनिकेट केलं जाईल, परंतु तोपर्यंत जी ऑर्डर आपल्या हातात आहे त्याच्यानुसार हे आपल्या जिल्ह्यामध्ये बंद असणार आहे. त्याच्याबद्दल नाहीये. शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर कोणतेही जे आपले हॉस्पिटॅलिटी आदिरातिथ्य करणाऱ्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या बंद असणार आहे. तिच्यात मात्र जे रेस्टॉरंट आहे आणि किचन आहे त्यांची पार्सल सुविधा आणि होम डिलिव्हरी ही सुरू असणार आहे आणि संचारबंदीचा कालावधी वगळता जे रुटीन टाइम्स आहे त्याच्यामध्ये ही होम डिलिव्हरीची फॅसिलिटी अलाउड असणार आहे. या जे आपण रेस्ट्रिक्शन मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट वेळोवेळी पुन्हा सूचना काढून काय जे फेज वाईज मॅनरमध्ये काही चेंजेस करायचे असतील ते चेंजेस गव्हर्नमेंट करेल आणि ते आपल्याला कम्युनिकेट केले जातील. या व्यतिरिक्त काही जे इतर गोष्टी ज्या आपल्यासाठी कंट्रोल्ड आहे किंवा रेग्युलेटेड आहे त्या म्हणजे आंतरराज्य आणि आंतरजिल्हा ही जी लोकांची मुवमेंट आहे ही रेग्युलेटेड असणार आहे. म्हणजे इथून पुढेही आपल्याला जर जिल्हा क्रॉस करून जायचं आहे किंवा राज्य क्रॉस करून जायचं आहे तर आपल्याला पासची जी आपली सिस्टीम आहे ती कंटिन्यू केली जाईल. ती सुद्धा पर्टिक्युलरली आपल्याला ज्या कॅटेगरीजसाठी अलाउ केलेलं होतं म्हणजे जे कोणी लेबर स्टँडर्ड असतील, वर्कर असतील, काही यात्रेकरू आहेत, टुरिस्ट आहेत किंवा इतर लोक जे अडकून पडलेले आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा असणार आहे. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे कारण की आंतरजिल्हा बॉर्डर्स बद्दल फार लोकांच्या पण हे होत्या. तर तुर्तास तरी राज्य शासनाच्या आदेशानुसार आंतरराज्य आणि आंतरजिल्हा बॉर्डर्स या अजूनही पूर्णतः ओपन केलेल्या नाहीये. तिथली जी मुवमेंट आहे ती रेग्युलेटेड असणार आहे. आंतरराष्ट्रीय जी परवानगी आहे बाहेरून येणारी कशी घ्यायची कारण तिथे तर काय हे नाही त्याच्यामध्ये पण आहे प्रत्येक करतात आणि आम्हाला आमच्याकडे परमिशनसाठी ती यादी पाठवतात. आम्ही त्यांना कन्सेंट इश्यू करतो. अगोदरची जी सिस्टीम होती ती सिस्टीम पुढे कंटिन्यू राहणार आहे कारण की अजूनही मुवमेंट रेग्युलेट केलेली आहे. परंतु गुड्स मुवमेंट ही पहिल्यापासूनच फ्री होती आणि आताही ती आंतरजिल्हा असो किंवा आंतरराज्य असो तिच्यामध्ये कोणतेही रेस्ट्रिक्शन नसणार नाही. इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट म्हणजे आंतरजिल्हा सुद्धा ही मेडिकल प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सॅनिटेशनचा जो स्टाफ आहे, अँब्युलन्सेस यांची मुवमेंट जी आहे ती विदाऊट रेस्ट्रिक्शन चालू राहणार आहे. टू ऍप हा सगळ्यांना एक ऍडवाइस आहे गव्हर्नमेंटकडनं पण आणि जिल्हा प्रशासनाचं पण आव्हान आहे की आरोग्य सेतू ऍप डाउनलोड केल्यामुळे आपण स्वतःचं पण प्रोटेक्शन करू शकतो आणि आपल्या जे परिवारातले लोक आहे, आपले जे क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येणारे लोक आहेत त्यांचंही प्रोटेक्शन होऊ शकतं. त्यामुळे हा ऍप डाउनलोड करून त्याचा वापर करावा असं सगळ्यांना शासनामार्फत आवाहन केलेलं आहे. जिल्हा प्रशासनही त्या पद्धतीने आपल्याला आवाहन करत आहे. जे नॅशनल डायरेक्टिव्ह होते कोविड-19च्या अनुषंगाने ते ऍज इट इज पुढे कंटिन्यू झालेले आहेत. म्हणजे फेस कव्हरिंग जी आहे ती अजूनही मॅन्डेटरी असणार आहे. सोशल डिस्टन्सिंग त्याचे नॉर्म्स जे आहे ते सगळ्यांनी फॉलो करायचे आहे. मॅरेजच्या बाबतीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करून कमाल 50 पर्यंत लोक असून असेपर्यंत मॅरेज सेरेमनी होऊ शकते. जास्तीत जास्त लोक 50. आणि अंत्यविधीसाठी
सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म करून जास्तीत जास्त 20 लोक, हा पण एक चेंज झालेला आहे. मागे तो दोन्ही 50-50 केले होते, परंतु काही गोष्टी निदर्शनास आल्यामुळे शासनाने तिच्यामध्ये चेंज केलेला आहे. अंत्यविधीचे जे कार्यक्रम आहे, फ्युनरलचा जो कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म फॉलो करून जास्तीत जास्त 20 लोक असू शकतात. पब्लिक प्लेसवर थुंकणं अजूनही कायदेशीर गुन्हाच आहे. तो म्हणजे ती रुटीनच हे असणार आहे. त्यासाठी आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे. 500 रुपये दंड, किमान 500 रुपये दंड चार्ज करण्यासाठी म्हणून आपण त्यासाठी ऑर्डर इश्यू केलेली आहे. लिकर, पान, टोबॅको यांचं पब्लिक प्लेसवरचं कन्झम्पशन म्हणजे सार्वजनिक ठिकाणी ते खाणं किंवा दारू पिणं हे कायदेशीर गुन्हा आहे. ते त्याच्यावर बॅन केलेलं आहे. वर्क प्लेसचे जे ऍडिशनल डायरेक्टिव्ह इश्यू केलेले आहेत त्याच्यामध्ये जिथे वर्क फ्रॉम होम शक्य आहे अशा प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये ते जास्तीत जास्त एनकरेज करावं या संदर्भात सूचित केलेलं आहे. बेसिक प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर स्क्रीनिंग, हायजीन मेंटेन करण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रत्येक जी वर्क प्लेस आहे तिथे फ्रिक्वेंट सॅनिटायझेशन जे आहे ते करण्यासाठी सांगितलं आहे. इव्हन सरकारी कार्यालयांसाठी स्पेशल जी नियमावली काढलेली आहे तिच्यात स्वच्छता कशी करावी, कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, थर्मल स्क्रीनिंगची कशी सिस्टीम असावी या संदर्भात सूचित केलेलं आहे. त्याची आपण अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच करणार आहोत. सर्व कार्यालय करतील त्याची अंमलबजावणी. शिफ्ट ज्या आहेत त्या स्टॅगर ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला. इव्हन इंडस्ट्रीजमध्ये किंवा इतर ज्या गोष्टी अलाउ केलेल्या आहेत तिथे सुद्धा. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम किंवा इतर ज्या खुल्या जागा आहेत त्या ठिकाणी वैयक्तिक लोक जाऊन त्याचा वापर करू शकतात. त्याला वेगळ्याने आता कोणतेही बंधन नाही. परंतु या ठिकाणी स्पेक्टॅटर म्हणजे प्रेक्षक आणि कोणत्याही ग्रुप ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अलाउ केल्या जाणार नाही. स्टेडियमचा किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जो इंडोर पोर्शन आहे त्या इंडोर पोर्शन मध्ये किंवा इंडोर स्टेडियम मध्ये अजूनही कोणत्याही ऍक्टिव्हिटीज परमिट केल्या गेलेल्या नाही. जो आउटडोर पोर्शन आहे किंवा ओपन टू स्काय जागा आहेत त्या ठिकाणी वैयक्तिक जो व्यायाम करायचा आहे तो सगळा अलाउ केला जाईल मोकळ्या जागांमध्ये. इंडोरचा जो आहे त्या ठिकाणी अजूनही ऍक्टिव्हिटीजवर रेस्ट्रिक्शन्स आहेत. आणि सर्व ज्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत किंवा एक्सरसाइज करायची आहे ती सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म फॉलो करून किंवा मास्क, फेस कव्हरिंग्स वगैरे करून जे आपल्याला बेसिक कोविड-19चे डायरेक्टिव्ह आहेत त्याचं पालन करून करणं हे बंधनकारक असणार आहे. ट्रॅव्हलिंगसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी 2 व्हीलरला केवळ एकच रायडर अलाउड आहे. 3 व्हीलरला 1+2, 4 व्हीलरला 1+2. त्याच्यामध्ये कमर्शियल ज्या 3 व्हीलर्स पर्टिक्युलरली असतील त्यांना तसं एनकरेज करायचं. इनफॅक्ट त्यांनी जर ड्रायव्हर आणि कस्टमर याच्यामध्ये जो काही बॅरियर जर क्रिएट केला की जेणेकरून आणखी जे आहे कोविड-19चं जो संक्रमण आहे ते रोखू शकू आपण किंवा त्याला मदत होईल तर त्या गोष्टी एनकरेज करायच्या आहेत. तसं सर्व ज्या आपल्या ऑटो असतील, ऑटो रिक्षा असतील किंवा इतर आपल्या कमर्शियल ज्या काही काळ्या पिवळ्या गाड्या चालतात त्यांनी तशा पद्धतीने जर पार्टिशन करून घेतलं तर ते एनकरेज करावं. ते लोकांसाठी ते अधिक बेटर आहे. इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्व्हिस म्हणजे जिल्ह्यांतर्गत बस सेवा जी आहे ती मॅक्झिमम 50च्या कपॅसिटीने चालेल आणि त्यांना सुद्धा सॅनिटेशन, डिसइन्फेक्शन जे करून घ्यायचं आहे, बेसिक सॅनिटेशन जे फॉलो करायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करायचे आहेत ते करायला लागतील. आंतर जिल्हा बस सेवा ही प्रोहिबिटेड आहे, अजून त्याला परमिशन दिलेली नाही. त्यासाठी सेपरेट ऑर्डर्स गव्हर्नमेंट इश्यू करेल, परंतु तुर्तास तरी आंतर जिल्हा बस सेवा जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे. सर्व मार्केट्स, शॉप्स हे सकाळी 9 ते 5 या कालावधीमध्येच उघडले जातील. ऑफकोर्स अत्यावश्यक सेवेचे जे औषधांची दुकानं वगैरे जे आहेत ते वगळता
त्याला पहिल्यापासूनही आपण कोणतं रिस्ट्रिक्शन टाकलेलं नव्हतं. औषधांची दुकानं असतील किंवा अत्यावश्यक सेवांची काही हे असतात ती नाहीये. परंतु जी जनरल शॉप्स आहेत, मार्केट्स आहेत, ती 9 ते 5 या कालावधीतच राहतील ओपन. आणि तिच्यामध्ये पण जर आपल्याला क्राउडिंग आणि सोशल डिस्टन्सिंगचं व्हायलेशन होत आहे असं निदर्शनास आलं तर पहिले आपण त्यांना वॉर्निंग देऊ, किंवा मग जर लास्ट रिसॉर्ट म्हणून जर आपल्याला त्याच्यात इम्प्रुव्हमेंट दिसली नाही तर मग ते बंद करायला लागतील. ज्या गोष्टींबद्दल रेग्युलेशन नाही, म्हणजे ज्यांच्याबद्दल कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही, अशा गोष्टींसाठी सेपरेट परमिशन गव्हर्नमेंटची कोणतीही लागणार नाही. ज्या गोष्टी अलाउड आहे या ऑर्डरमध्ये त्या गोष्टींसाठी सेपरेट परमिशन कोणालाही काढावी लागणार नाही. बरेच जण आम्हाला अप्रोच करतात की आम्हाला ही ऍक्टिव्हिटी कॅरी करायची आहे जी गव्हर्नमेंटने ऑलरेडी अलाउ केलेली आहे, त्यासाठी परमिशन द्या. तर त्यासाठी वेगळ्याने परमिशन द्यायची कुठेही गरज नाहीये. हे काही आपल्या सांगली जिल्ह्यापुरतं जे निगडीत हे आहे नियम आहेत त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला माहिती दिली आहे. जर आपल्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर विचारावे या संदर्भात. नाही, शासनाची ऑर्डर अगदी क्लिअर आहे. तिच्यामध्ये सुरुवातीला जे काही एरिया आयडेंटिफाय केलेले आहे, मुद्दा क्रमांक 6 मध्ये जी एरिया आयडेंटिफाय केलेली आहे तिच्यामध्ये महानगरपालिका वगैरे येतात, त्या ठिकाणी समविषम पद्धतीने करावं असं म्हटलेलं आहे. परंतु आपण जर बघितला ऑर्डर मधला मुद्दा क्रमांक 7, इन द रेस्ट ऑफ द स्टेट एक्सेप्ट एरियाज विच आर मेन्शन इन क्लॉज 6, म्हणजे ती जे कॉर्पोरेशनचे जे एरिया आहेत किंवा जिथे दाटीवाटीने वस्ती आहे, रुग्णांची संख्या जास्त आहे, जे आयडेंटिफाय केले आहेत ते एरियाज वगळता इतर ठिकाणी, म्हणजे आपला जिल्हा पर्टिक्युलरली आपल्या जिल्ह्यापुरता बोलायचं झालं तर या ठिकाणी समविषम करायची गरज नाही. 9 ते 5 आपली जे मार्केट आतापर्यंत सुरू आहे त्या पद्धतीने सुरू राहावी. पेट्रोल पंपांना सर काय पेट्रोल पंप चालूच आहे, त्यात एनिथिंग विच इज नॉट, म्हणजे आपण याच्यात जे काही नमूद केलं नाही आता रेस्ट्रिक्शन मध्ये त्या ऍक्टिव्हिटीजला कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही. काय सर आपली संचारबंदी तुम्ही सुरू करता का ती पेट्रोलच्या नावाखाली पुन्हा बाईक रस्त्यावर फिरतात म्हणून बनवलंय? पेट्रोल पंपांना काय टायमिंग दिले का? नाही, पेट्रोल पंपांना टाइम देणं विषय नाही. संचारबंदीमध्ये लोकांनी पेट्रोलसाठी बाहेर जाणं पण चुकीचंच आहे, ते अलाउडच नाही. पंप चालू असतात त्यामुळे सर पंप कशासाठी चालू असतात की जेव्हा गुड्स मुवमेंट चालू आहे किंवा इसेन्शियल सर्व्हिसेस चालू आहे त्यांना आपल्याला पेट्रोल लागलं तर द्यावं लागतं. सर सगळेच गर्दी करतात सर, त्यांच्यासाठी तसं होत नाहीये सर. त्यामुळे विनाकारणची गर्दी रात्री आता 9 वाजता सुद्धा पंपावर जातात तेल टाकायला लोक. हा विषय म्हणजे जर संचारबंदीचं काही उल्लंघन होत आहे सर बऱ्याच ठिकाणी, हा इम्प्लिमेंटेशनचा इश्यू आहे. हो सर, तो आम्ही पोलिसांना निर्देशित करतो या बाबतीमध्ये. परंतु पेट्रोल पंप मात्र चालू राहणार 24 तास. मी आपल्याला एक थोडी माहिती पासेसच्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण किती पासेस क्लिअर केलेले आहेत, काय ती पण एक लक्षात येईल. पहिले सुरुवातीला जी संख्या आहे कालपर्यंतची, राज्याबाहेर जाणारे व्यक्ती जे आहेत जवळजवळ 35,555 आपल्या जिल्ह्यातनं राज्यात बाहेर जाणारे. राज्याबाहेरून येणारे जे लोक आहेत ते 11,934 आपल्याकडे. राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या व्यक्तींची संख्या 88,500. ही जी मुवमेंट आहे ही सगळी पास घेऊन झालेली मुवमेंट आहे. जिल्ह्यातल्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या जवळजवळ 40,576. म्हणजे आपल्या जिल्ह्यापुरता जर इन्कमिंगचा जर विचार केला तर साधारणतः 52,000च्या आसपास लोक इतर जिल्ह्यातनं आणि इतर राज्यांमधनं आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि मी ही जी आकडेवारी आता आपल्याला वाचून दाखवली ही सगळी पास बेसिसवर झालेली आहे. आता ऍक्च्युली आपल्याकडे पासेसची किती हे क्लिअर झाली तो पण मी आपल्याला इथे देतो.
एकूण ऍप्लिकेशन आपल्याकडे पासेसचे आले होते 89,812. त्यातले अप्रूव्ड ऍप्लिकेशन्स आहे 35,627. रिजेक्टेड ऍप्लिकेशन्स आहे 40,871 आणि 13,000 ऍप्लिकेशन्स सध्या पेंडिंग आहे. संख्या जर आपण बघितली जवळजवळ 89,000 ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहेत. त्यातले आपण 76,000च्या वर ऍप्लिकेशन्सवर डिसिजन घेतलेला आहे. तिच्यामध्ये मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलं होतं की लोक बरेचदा एकदा त्यांचा पास जर कॅन्सल झाला तर वारंवार अप्लाय करतात. तर ते करणं त्याच्यामुळे सिस्टीमवर अननेसेसरी लोड पडतो किंवा अनावश्यक ज्या कारणं अलाउड नाही आहे जी कारणं टाळता येऊ शकतात त्याच्यासाठी पण पासेसला ऍप्लिकेशन केलं जातं. जस्ट फिरून यायसाठी म्हणून काही लोकांनी ऍप्लिकेशन केलं असतं की माझे नातेवाईक तिकडे आहे, आता जाऊन यायचं 2-2.5 महिने इथेच थांबलं म्हणून आम्हाला जायचं. तर अशा लोकांना पासेस अप्रूव्ह करत नाही आपण आणि ते मग केले नाही तर वारंवार अप्लाय करतात आणि त्याच्यामुळे जेन्युन पासेसचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते बरेचदा प्रलंबित राहून जातात. तर आपल्या इतका मोठा लोड क्लिअर केल्यानंतरही त्याच्यामुळे आपल्याकडे दिसतोय जवळजवळ 13,000 जुने पेंडिंग दिसतात. तर याच्यात महत्वाचा सर्वात मुद्दा राहणार आहे की अनावश्यक लोकांनी केलेलं ऍप्लिकेशन करू नये. तर आणि एकदा जर ऍप्लिकेशन एखाद्या कारणासाठी रिजेक्ट झालेलं असेल तर वारंवार ते ऍप्लिकेशन आपण करून ते काही मंजूर होणार नाहीये, ती रिजेक्टच होणार आहे. फक्त तिच्याने सिस्टीमवर अतिरिक्त लोड पडणार आहे. व्यायाम करताना मास्क घालायचा समजा एक्सपर्ट लोक म्हणतात व्यायाम करताना मास्क वापरायचं नाही तर व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. फेस कव्हरिंग तर वापरायला पाहिजे. म्हणजे असं कोण म्हटलं का डॉक्टर लोक ब्रिथिंगला त्रास होऊ शकतो किंवा तिथे असं चालतं. मला वाटतं तेवढ्या इंटेन्सिटीचा व्यायाम जर आता सध्या आपण टाळला कारण योग्य राहील. फक्त चांगला वॉक घेतला, एक मध्यम जॉगिंग केली, काही बेसिक हातपाय हलवले, तिच्याने माणूस फिट राहण्यापुरता व्यायाम केला तरी मला वाटतं पुरेसं राहील. सध्या एक्सपर्टचं म्हणजे की त्रास होतो त्याच्यापेक्षा परवानगी नसलेली एकदम इंटेन्स व्यायाम करायचा असेल तर मला वाटतं इंडोर व्यायाम करावा. त्यांनी इंडोर व्यायाम करायला काही अडचण नाही. आपापल्या घरामध्ये ज्यांना हाय इंटेन्सिटी व्यायाम करायचा त्यांनी करावा. परंतु जर आपण पब्लिक प्लेसमध्ये येत आहे तर सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म ठेवणे, फेस कव्हरिंग वापरणे आपल्याला फॉलो करावं लागेल. मग त्यास अनुसरून जो व्यायाम आहे तो करावा. आणि गव्हर्नमेंटने त्यांच्या ऑर्डरमध्ये सायकलिंग पर्टिक्युलरली प्रमोट केलेली आहे किंवा सायकलिंगमध्ये सोशल डिस्टन्सिंग नॉर्म फॉलो केले जातात आणि व्यवस्थित चांगला व्यायाम पण आहे. तर असे जे काही व्यायाम असतील सायकलिंगलाच मास्क वापरायचे नाही असे हाय इंटेन्सिटी करू नये, बेसिक करावा. तर ते कामगारांच्या बाबतीत काय कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी सध्या हा विषय आता सध्या आम्हाला वेगळ्याने त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण की आंतरजिल्हा बॉर्डर ही आता क्लोज असल्यामुळे जे डेली अपडाऊन आहे फक्त फॅक्टरीमधले वर्कर्सच नाही तर काही शेतकऱ्यांची शेती पण तिकडच्या साईडला आहे, काहींच्या इकडे आहेत, ते राहतात पलीकडे. तर या संदर्भामध्ये शासनाला आम्ही हा मुद्दा पाठवू की अशी ही अडचण आहे. त्या संदर्भात शासनाकडनं काही निर्देश येतील किंवा मग पालकमंत्री महोदयांशी चर्चा करून याच्याकडे सध्या तरी ते जाऊ शकत नाही. कारण विषय असा आहे की आपल्याला डिस्ट्रिक्ट स्तरावर कोणताही नियम डायल्यूट करण्याची ऑथॉरिटी दिलेली नाही. आपण ऍडिशनल पण लावू शकत नाही. त्यांनी एकदम स्पेसिफिकली राज्य शासनाने या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे की कोणतीही ऑर्डर जी आहे तर एक तर तुम्ही एक्सेस पण लावू नका आणि डायल्यूट पण करू नका जोपर्यंत तुम्ही चीफ सेक्रेटरींची किंवा शासनाची परमिशन घेत नाही तोपर्यंत. तर हा विषय नक्की आहे. आम्ही हा विषय पालकमंत्र्यांशी पण चर्चा करून हा वरती रेस करू. पानमावा विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळं आता थुंकण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे शहरात आणि चौकात बसून थुंकणे, गर्दी करणे आणि त्यामुळे सर मावा खाऊन एका ठिकाणी बसणे, थुंकणे प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि सार्वजनिक ठिकाणीच वाढलेलं आहे. पानपट्टीच्या बाहेर घेतात आणि पानपट्टीच्या बाहेर घेतात मावा, पण अन्न औषध प्रशासन आम्हाला कुठेही दिसले नाही किंवा चेक करायला काही तपासत नाहीत. ते पहिल्यापासून कोविडमध्ये अख्खे दिसले नाहीत सर. तुम्ही स्वतः जरी चालला दुपार चालला असेल तर रिक्षातनं बघायचं. तुम्ही सांगितलं 2 माणसं तर 4 ते 5 माणसं बसलेली असतात रिक्षाचं उल्लंघन आहेच. आम्ही आता हे यासाठी थोडं रॅपिड एखादी ऍक्शन फोर्स असावी सर असं वाटायला मला. मी तात्काळ हा आणि महापालिकेत ढासाचं प्रमाण फार वाढलेलं अन्न औषध प्रशासनाला हलवा सगळं.
औषध प्रशासनाला पण सांगू, परंतु काय त्यांच्याकडे मॅनपॉवर पण लिमिटेड आहे. ते करतील कारवाई, त्यांना करायला सांगू नक्कीच, परंतु मेजर जो बिल्डर काय थांबतात ना उपाशी गर्दी करून तर तिथं थांबलेले असतात सर, म्हणजे विक्री होते असं काय नाही. महानगरपालिका आणि पोलीस विभागामार्फत ज्यांची आणि दारूच्या भयंकर आहे. बातमी लावून आपलीच आपण घेतलं करतात. तिथं सुद्धा डिस्टन्स काय पालन होत नाही सर. ते त्यांनी रँकिंग केले ना दारू दुकानाची बाहेर चिपटूनच उभारले असतात लोक. तिथं काय काहीच नाही सर. ते दुकानदारांनी सुद्धा सूचना दिल्या पाहिजे सर. ते एक मुद्दा असा आहे की डिस्टन्सचा विषय सगळ्या गोष्टी एन्फोर्स करण्याच्या ज्या आहे ना, एन्फोर्समेंट एजन्सी जी आहे त्यांच्यात पण काही लिमिटेशन्स असतात. लोकांनी जोपर्यंत स्वतःहून रेग्युलेट करणार नाही तोपर्यंत आपण प्रत्येक वेळेस काही कायद्याची भीती दाखवून किंवा कायदा उलटच्या बडग्याने करून घेऊ शकत नाही. या गोष्टीमध्ये आपण हे करतोय म्हणजे स्वतःच्या लोकांसाठी करतोय, आपल्या लोकांसाठी करतोय, ही जी भावना जोपर्यंत लोकांमध्ये येत नाही तोपर्यंत 100% इम्प्लिमेंटेशन करणं हे फार डिफिकल्ट आहे. तरी सुद्धा आपण जे काही इश्यूज सांगितलेले आहे, मला पर्टिक्युलरली पानपट्टीचं सांगितलेलं आहे, काही स्पेसिफिक दारूच्या दुकानांच्या संदर्भात सांगितलेले आहे, ते मी त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला सांगून त्यांना सूचना देतो की त्याच्यावर आपण एक मोहीम स्वरूपामध्ये ऍक्शन घेऊ. आणखीन एक सर, सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या घोळक्यानं मॉर्निंग वॉक आणि शतपावली या नावाखाली मोठ्या जत्त्याच्या जत्ते लोक बाहेर पडतात. काही मास्क नाही, काही नाही, लहान मुलं संगत असतात. जेवले की 9 नंतर 10-10:30 पर्यंत फिरायचं. सांगली शहरात कुत्री घेऊन फिरणं, मास्कचा काही वापर नाही सर. सकाळ संध्याकाळ प्रचंड गर्दी आहे. आता आमच्या हरिपूर रोडला जर आपण बघितलं तर सकाळी जत्रा भरलेली असते सर. मास्कचं कोणीही पालन करत नाही. यांना एक झटका दिला पाहिजे सर. संध्याकाळी रात्री तर बायका अशा फिरतच असतात. काय नाही, म्हणजे लहान मुलं असतात, कुत्री असतात. ज्या ठिकाणी वाहतुकीची रहदारी नाही त्या ठिकाणी जास्त आहे. हा, रात्री ते पेट्रोलची गाडी आहे ना पोलीस पेट्रोलिंग त्यांना जरी अनाउन्समेंट करत फिरलं तरी फरक पडतो सर. काय ॲम्ब्युलन्स संध्याकाळचं सोडा साहेब शहरात. सगळे शांत. तुम्ही काय करता? मॉल्स आणि बाजारला काही परवानगी दिली नाही. पण दांडेकरच्या मॉलचा विश्रामबागला, परत दांडेकरचा मॉल आहे विश्रामबाग, एवढी गर्दी असते. परत तरुण बाजार, मॉल्स म्हणजे बेसिकली ज्या मल्टिपल ब्रँडचे शॉप्स जिथे असतात त्याला मॉल्स म्हणतात. आता हे जे तुम्ही सांगतायत ते ग्रॉसरीचे दुकान आहेत, मोठी ग्रॉसरीची दुकान, सुपर मार्केट म्हणतो आपण त्यांना. त्या ज्या आहेत त्या पहिल्यापासूनच आपण अलाउ केलेल्या आहेत, कारण की त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात. ज्या जीवनावश्यक वस्तू नाही त्या आपण आता अलाउ केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना रोखण्याचं कारण नाही. सुरक्षित अंतर काहीच नाही ना, एवढी गर्दी नाही, ते असेल तर आपण त्यांना फॉलो करायला सांगू, पण बंद करण्याचं कारण नाही आहे. आणि नाश्ता सेंटर सुद्धा चांगली मालू चौकात बसूनच तिथे खातात. आणि गणेश नाश्ता सेंटर, पाण्याची टाकी सगळं तिथंच देतात, तिथंच खायला देतात. बघा, नाश्ता सेंटर फार हे मोठ्या प्रमाणात पार्सल सिस्टीम नाही आहे सर लागू. फॉलो करत नाहीत पार्सल सिस्टीम. नाश्ता सेंटर हे बंदच आहे. नाश्ता सेंटरमध्ये फक्त जास्तीत जास्त पार्सल दिले गेले पाहिजे. सगळीकडे उघडलेले आहेत. हातगाडी सुरू झालेली आहे त्या बाबतीतले. आणि तिथंच खाल्लं जाते सर. तिथंच खाल्लं जाते. बस स्टँडच्या बाहेर सुद्धा तशीच अवस्था. आयुक्तांना सांगा जरा लक्ष द्या. इथं पुरानंतर लोकांना आणायला महाग आहेत. कुठे तरी कमावा लागेल बस. एक रिपोर्ट असं 10 नंतर तुम्हाला एक पगार पाणी लोक काय करावं. रिपोर्ट गेलाय कधी. आमचा प्रॉब्लेम आहे सर आमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही देताना एखाद्या वेळी देत नाही. काही वेळा काही प्रिंट मिळायच्या कुठली असतील तर अगोदर रिपोर्ट पडतात. मग ते बघून आम्हाला तुम्हाला फोन करावा लागतो. मॅडमना मी पहिला पाठवतो. मॅडम अगोदर काहीच्या स्टेटसवरती रिपोर्ट आलेला असतो. मग ते आम्ही ग्राह्य करायचं का विथ नाव असतं, पेपरचं नाव असेल ते येतात. अभिनव फाउंडेशन संचलित मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई एफिलिएटेड नवी दिल्ली मान्यताप्राप्त स्कूल मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल